तिच्या पैशातून फ्रीज आला, एसी आला, नंदेचे लग्नही झालं. पण जेव्हा घर विकायचा निर्णय झाला तेव्हा तिला साधं विचारलंही गेलं नाही. पण सायलीने शांत राहून एक असा मास्टर स्ट्रोक खेळला की सासूच्या मंडळींना स्वतःच्याच घरात परकवायची वेळ आली. सायली बँकेत मोठ्या हुद्द्यावर होती, पण घराचा उंबरठा ओलांडला की तिचं अस्तित्व एका 5वी पास मुलीपेक्षाही कमी केलं जायचं. घरात एसी लावायचा असो, सासूबाईंच्या माहेरच्यांना आहेर करायचा असो, पैसे सायलीचे असायचे. पण कुठला एसी घ्यायचा किंवा कितीचा आहेर करायचा हे ठरवताना सायलीला बैठकीतून बाहेर पाठवलं जायचं. सायली, जागात गॅसवर दूध ठेवलंय बघ. सासूबाईंचा हा एकच संवाद तिला घराच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयापासून लांब ठेवायला पुरेसा असायचा. एके दिवशी सायलीला ऑफिसमध्ये असताना फोन आला. तो तिच्या बँकेच्या दुसऱ्या ब्रँचमधून होता. मॅडम, तुमच्या जॉईंट अकाउंटमधून 30 लाख काढण्यासाठी रिक्वेस्ट आली आहे. प्रोसेस करू का? सायली हादरली. जॉईंट अकाउंटमध्ये तिचे आणि अनिकेतचे पैसे होते. तिने अनिकेतला फोन लावला, पण त्याने उचलला नाही. संध्याकाळी घरी आल्यावर घरातलं वातावरण खूप आनंदी होतं. सासूबाईंनी चक्क सायलीसाठी तिची आवडती पुरणपोळी केली होती. काय झालं आई, आज खूप खुश दिसताय? सायलीने विचारलं. सासूबाई हसून म्हणाल्या, अगं, अनिकेतच्या नावाने आपण शहरात एक मोठं दुकान बुक केलंय. नंदेला तिथे ब्युटी पार्लर टाकून द्यायचे. भावाचं कर्तव्य आहे ना ते. सायली शांतपणे जेवत होती, पण तिच्या मनात वादळ होतं. तिला न विचारता तिचा पगार वापरून नंदेसाठी दुकान आणि तिला साधं सांगायची तसदीही कोणी घेतली नव्हती. दुसऱ्या दिवशी सायलीने काहीच न बोलता आपलं सॅलरी अकाउंट बदलून टाकलं. घरच्यांना वाटलं की 1 तारखेला पैसे येतील आणि दुकानाचा पुढचा हप्ता भरता येईल. 1 तारीख आली. सासूबाईंनी सकाळीच गोड बोलून सुरुवात केली. सायली, ते दुकानाचा चेक द्यायचे, आज सही करून देतेस का? सायली शांतपणे म्हणाली, आई, माझ्या अकाउंटमध्ये पैसेच नाहीत. घरात शांतता पसरली. अनिकेत चिडून धावत आला. काय नाटक लावलीत? पगार कुठे गेला तुझा? 30 तारखेला मेसेज येतो ना? सायलीने शांतपणे आपला फोन टेबलवर ठेवला. पगार मी दुसऱ्या अकाउंटमध्ये वळवलाय आणि ते जॉईंट अकाउंट मी फ्रीज केले. आता सासूबाईंचा अवतार बदलला. हे बघितलंस का अनिकेत, हिला पगार काय जास्त मिळायला लागला? ही घराच्या मालकाला आणि नवऱ्याला विचारेनाशी झाली. हेच संस्कार दिलेत का तुझ्या आईबापाने? सायली उठली आणि सासूबाईंच्या डोळ्यात बघून म्हणाली, आई, संस्काराच्या गप्पा तुम्ही नका मारू. ज्या सुनेच्या पैशावर तुमचं घर चालतं त्याच सुनेला तुम्ही घरच्या निर्णयातून बाहेर काढता, तेव्हा तुमचे संस्कार कुठे जातात? नंदीला दुकान द्यायचं होतं ना, मग मला का नाही विचारलं? मी काय फक्त तुमचं ATM आहे का? पैसे काढले की काम झालं. अनिकेत हात उचलायला पुढे सरसावला, पण सायलीने त्याला रोखलं. थांब अनिकेत, तुला वाटते ना की तू माझ्या नावावर परस्पर व्यवहार केलेस? ते दुकान ज्या जमिनीवर उभं राहणार होतं त्या जमिनीचे कागदपत्र तपासलेत का? ती जमीन वादग्रस्त आहे. तुमच्या ओळखीच्या ज्या एजंटने तुम्हाला ती गंडवली त्याला मीच बँकेतून ब्लॅकलिस्ट केले. सगळ्यांचे चेहरे पांढरे झाले. सायली पुढे म्हणाली, जर मी वेळेवर पैसे रोखले नसते तर आज तुमचे 30 लाख पाण्यात गेले असते. तुम्ही मला मूर्ख समजून निर्णयापासून लांब ठेवलं, पण त्याच निर्णयाने तुम्हाला भिकेलं लावलं असतं. आता एक लक्षात ठेवा, या घरात लक्ष्मी हवी असेल तर तिला माणूस म्हणून सन्मान द्यावा लागेल, नाहीतर ATM तर बंद झालंच आहे. आता हा लक्ष्मीचा अवतारही या घराचा उंबरठा कायमचा ओलांडेल. सायलीने जेव्हा जमिनीच्या फसवणुकीचा पुरावा समोर ठेवला तेव्हा घरात जणू स्मशान शांतता पसरली. अनिकेतला स्वतःच्या कर्माची लाज वाटू लागली. ज्या बहिणीच्या भविष्यासाठी तो सायलीला फसवू पाहत होता त्याच निर्णयामुळे तो आज रस्त्यावर येणार होता. सासरे भास्करराव, जे आतापर्यंत गप्प होते, ते खुर्चीतून उठले. त्यांनी थरथरत्या हाताने सायलीच्या खांद्यावर हात ठेवला. सायली, आम्हाला माफ कर बाळा. आम्हाला वाटलं होतं की तू फक्त नोकरी करतेस, पण तू तर या घराचं खरं रक्षण केलंस. आम्ही आजपर्यंत तुला फक्त कामाची सून मानलं, पण तू तर या घराचा आधारस्तंभ निघालीस. मंगलाताईच्या डोळ्यातूनही पाणी वाहू लागलं होतं.
त्यांना जाणवलं की आपण ज्या सुनेला निर्णयाबाहेर ठेवत होतो त्याच सुनेच्या हुशारीमुळे आज आपलं घर वाचलं होतं. अनिकेत सायलीच्या जवळ आला आणि खाली मान घालून म्हणाला, सायली, मला माझं चुकल्याचं कळतंय. पैशाच्या हव्यासामुळे मी तुझं मन दुखावलं. आजपासून तुला या घरात कधीही ATM सारखं वाटू देणार नाही, हा माझा शब्द आहे. सायलीने दीर्घ श्वास घेतला. तिला घर तोडायचं नव्हतं, तर फक्त स्वतःचा मान हवा होता. तिने अनिकेतचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मला तुमचे पैसे नकोत आणि अधिकारही नकोत. मला फक्त हवंय ते म्हणजे जेव्हा आपण या घराचा विचार करतो तेव्हा त्यात माझंही मत असावं. आपण एक कुटुंब म्हणून पुढे जाऊया. काही महिने उलटली. आता चित्र पूर्णपणे बदललं होतं. रविवार सकाळी हॉलमध्ये बैठक बसली होती. विषय होता नंदेच्या लग्नासाठी नवीन हॉल बुक करणं. पण यावेळी फरक इतकाच होता की सासूबाई स्वतः सायलीच्या बाजूला बसल्या होत्या. सायली, तू सांगशील तोच हॉल फायनल करूया, कारण तुला व्यवहारातलं जास्त कळतं, मंगलाताई अभिमानाने म्हणाल्या. सायलीच्या चेहऱ्यावर एक निकळ हास्य उमललं. आज तिला तिच्या कष्टाचा पगार मिळाला होता, पण तो पैशाच्या स्वरूपात नव्हता, तर आदर आणि विश्वासाच्या स्वरूपात होता. सायली आता फक्त घराची लक्ष्मी नव्हती, तर ती घराचा कणा बनली होती. संध्याकाळी सायली आणि अनिकेत फिरायला गेले. तेव्हा अनिकेतने तिला एक छोटं गिफ्ट दिलं. त्यात एक सोन्याची साखळी नव्हती, तर सायलीच्या आवडीच्या कोर्सेसचे ॲडमिशन पेपर्स होते. हे तुझ्यासाठी सायली, तू आमच्यासाठी खूप केलंस. आता तुला जे हवंय ते तू कर, अनिकेत म्हणाल. सायलीला जाणवलं की उंबरठ्याच्या आतला लढा आता संपला आहे आणि सुखाचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.